12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली पाहायला मिळते। आपण सध्या आलो आहोत भीमाशंकर मनसर या महामार्गावर। या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेत, मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले पाहायला मिळते। सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये देशभरातून अनेक भाविक खरं तर भीमाशंकर या ठिकाणी दाखल होत असतात। मात्र या सर्व भाविकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागतो आणि याच खड्ड्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होताना पाहायला मिळते। एकंदरीत श्रावण महिना अगोदर उन्हाळ्यामध्ये या रस्त्याची डागडुजी करणं अपेक्षित होतं, मात्र कोणत्याही प्रकारची या ठिकाणी डागडुजी झाली नसल्याने या परिसरामध्ये मोठे जे खड्डे आहेत ते खड्डे पडलेले पाहायला मिळते। एकंदरीत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला असून दुरुस्तीची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरती आहे। मात्र कोणत्या प्रकारची देखभाल आणि दुरुस्तीसुद्धा या रस्त्यात झालेली पाहायला मिळत नाही, कारण की गेले 6 किलोमीटर या परिसरामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। त्या श्रावण महिन्यामध्ये अनेक भाविकांची संख्या या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। त्याचसोबत हा जो परिसर आहे भीमाशंकर अभयारण्य परिसर आहे, त्या अभयारण्य परिसरामध्ये असल्याचे रिफ्लेक्टर आहेत ते रिफ्लेक्टरसुद्धा तुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं। आज एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते खरं तर या ठिकाणी भीमाशंकर येथे दाखल होणार आहे आणि याचमुळे जी बाजूची माती आहे ती माती या खड्ड्यांमध्ये टाकलेली पाहायला मिळते। एकूणच आज ज्या पद्धतीने संपूर्ण श्रावण महिना गेला, मात्र श्रावण महिन्यामध्ये च्या अगोदर ही डागडुजी होणं अपेक्षित होतं, मात्र कोणत्या प्रकारची डागडुजी न झाल्यामुळे हा जो रस्ता आहे हा मृत्यूचा सापळा रस्ता बनलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत आज ज्या पद्धतीने पाहतो की जी खड्ड्यांची डागडुजी केली गेली नाही आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण सुशांतराव उत्सव, मी सुनील दगडे, टीव्ही 9 मराठी, भीमाशंकर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।